गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 20व्या भागात श्री गुरुदेव दत्त अर्जुनाला द्वैताचा भ्रम आणि तो ज्यामुळे होतो आणि पोचतो त्या मायेच्या 2 शक्तींचं वर्णन सांगून नंतर सर्ग क्रियेकडे वळतात. मागील भागात परब्रह्म आणि त्यांची आत्मशक्ती यांच्यातील अद्वैत आपण पाहिलं. परब्रह्मापासून विश्वाची निर्मिती कशी झाली यावर आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद अशी अनेक मतमतांतरं आपण ऐकली. आता श्री दत्तात्रेय यावर काय म्हणतात ते पाहू. जीव आणि ईश्वर यांचा भेद परस्पर, चित्ती अविद्या तदभेद परस्पर, हे 6 अनादी मानिले. प्रभू म्हणतात, हे सगळे वाद, सगळी मतं मांडताना तज्ज्ञांनी जीव आणि ईश्वर यांच्यात द्वैत मानलं आहे. त्यामुळेच ती कुठलीही मतं सत्य ठरत नाहीत. अहो, सिद्धांत मांडताना गृहीतकच चुकीचं घेतलं तर सिद्धांतही चुकणारच. हे द्वैत मानणं हाच भ्रम आहे, हीच अविद्या आहे, हेच अज्ञान आहे. ज्याच्या चित्तात ही अविद्या आहे त्याला सर्वत्र द्वैतच अनुभवास येतं. पण ज्ञानाचा प्रकाश होताच जीव आणि ईश्वर भिन्न आहेत हा भ्रम क्षणात नाहीसा होतो. जीवाचं मूळ स्वरूपच परब्रह्म आहे आणि त्याच्यात जर कोणताही भेद नाही तर जीव आणि ब्रह्मातही भेद कसा असेल बरं? हे द्वैत, हा भेद ही निव्वळ कल्पना आहे. जर ही अविद्या अस्तित्वातच नाही तर मग भेद आला कुठून? हा भेदाचा भ्रमच सगळा अनर्थ घडवीत आहे. अर्जुना, तू म्हणशील, जर हे सगळं असत्यच आहे, हा सगळा भ्रमच आहे, तर मग कीर्तन, श्रवण हे सगळे खटाटोप कशासाठी बरं? अरे बाबा, हा भ्रमच मोठा अनर्थ घडवीत आहे. म्हणूनच मग जप, तप, योग, याग अशा विविध साधनांनी त्या भ्रमाचं निरसन करणं अत्यावश्यक ठरतं. अर्जुना, अग्नीत सोनं टाकलं की त्यातल्या अशुद्धी जशा जळून जातात आणि शुद्ध सोनं आणखीनच झळाळून उठतं, तसा भ्रममळ योगे जाता स्वये प्रकाशे स्वयं प्रकाशता, तेथे कैची द्वैत वार्ता, आभास मात्रता जयाची. तसं योग साधनेनं प्रज्वलित झालेल्या योगाग्नीमध्ये चित्तातली मी आणि ईश्वर भिन्न आहोत ही भ्रमरूपी अशुद्धी जाळली जाते. शुद्ध चित्तात स्वरूपाचा प्रकाश होतो. स्वरूप कसं आहे? स्वयंप्रकाशी चैतन्य स्वरूप, कोटी सूर्यांचं तेज ल्यायलेलं. त्याच्या सच्चित प्रकाशात मी चैतन्य स्वरूप परमात्म्याचा अंश आहे ह्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभवच योगी घेतो. अद्वैतावस्थेत परमानंद स्वरूप अनुभवतो. तेव्हा कुठलं द्वैत, कुठला भ्रम? त्याला हे ज्ञान होतं की मी स्थूल सूक्ष्म कारण देह नाही, मी मन बुद्धी अहंकार सुद्धा नाही, मी या देहांच्या अवस्थांच्या पलीकडे आहे. मी तर सच्चिदानंद स्वरूप शिव आहे. शिवोहम किंवा अहम ब्रह्मास्मी
तत्त्वम असी. हे स्पष्ट होण्यासाठी आणखीही दृष्टांत दिले आहेत. जसं जादूगारानं जादू करून पाणी दाखवलं तरी त्या आभासी पाण्याने काही जमीन ओली होत नाही. ते पाणी हा निव्वळ भ्रम असतो. अगदी तसंच जग आणि ईश्वर भिन्न आहेत, हाही भ्रमच आहे. तेवी जाण हे जगद्वैत, भ्रमची असे समस्त. संसार हे भ्रमभूत, भ्रमजात सुख दुःख. एवढंच नाही, जगातले भिन्न भिन्न भासणारे जीव अर्थात त्यांच्यातलं द्वैत हा सुद्धा भ्रम आहे. केवळ या द्वैतामुळे आधी देह म्हणजे मी, मग दुसरा देह म्हणजे तू, मग त्या देहांच्या संबंधांनी असंख्य वासनायुक्त क्लेश, त्यामुळे कधी सुखद आनंद तर कधी विदारक दुःख. द्वैताचा भ्रम पोसल्यानेच हे सगळं अनर्थकारी नाट्य रंगत जातं. जर सगळे जीव परमात्म स्वरूपच आहे ह्या सत्याचा प्रकाश झाला तर मग कुठलं सुखदुःख? या सगळ्या अनर्थाला कारणीभूत भ्रमच नाहीसा झाला की द्वैतच संपेल, प्रारब्ध भोगही संपतील. पण हा भ्रम घालवणं तेवढं सोपं आहे का? अर्जुना, केवळ ईश्वराचं भजन पूजन यज्ञयाग अशी कर्म भ्रमनिरसनासाठी व्यर्थ ठरतात. केवळ श्रमच होतात. त्यामुळे नीट लक्षात घे, त्यासाठी तुला ज्ञानयोगाचा मार्ग धरावा लागेल. सृष्टी निर्मितीचा क्रम अर्थात सर्ग हा ज्ञानयोगपर आहे. त्याच्या बरोबर उलट क्रमाने अर्थात विसर्ग केला की स्वरूपाचं ज्ञान होतं. ते ज्ञान झालं की हा भ्रम मुळासकट नष्ट होतो. ज्याने हा ज्ञानयोगाचा मार्ग अवलंबिला तो योगी परमानंद प्राप्त करून कृतार्थ होतो. अर्जुनाने श्री दत्तात्रेयांना भक्तिभावानं वंदन केलं आणि नम्रपणे म्हणाला, स्वामी, हे योग ज्ञान कसं साधावं हे सांगण्याची कृपा करावी. आपण म्हणालात ब्रह्म एकच अखंड भेदाभेद रहित होतं, मग ते अनेक कसं झालं? ते एक असताना सच्चिदानंदमय होतं, मग अनेक होऊन हे दुःख कशामुळे ओढवलं? प्रभो, तो विवेक मला प्राप्त व्हावा. श्री दत्तप्रभू सुखावून म्हणाले, अर्जुना, स्वरूपाच्या ठाई कोणत्याही कल्पनेला थारा नाही. ते नित्यमुक्त निर्विकारच असतं. हा निर्विकारपणा घालवणं कुणालाही शक्य नाही बरं. शुद्ध सत्व प्रकृतीत तेची ब्रह्म प्रतिबिंबित. तोची जगाचा तात श्रुतिसम्मत ईश्वर. शुद्ध सत्व प्रकृती, परब्रह्मापासून प्रकृती ज्या अवस्थेत तयार झाली त्याच अवस्थेमध्ये ती कशी होती? शुद्ध सत्वगुणी होती. स्वच्छ आरशासारखी प्रकाशमयी होती. तिच्यात परब्रह्माचं सच्चित आनंद स्वरूप प्रतिबिंब जसंच्या तसं पडतं. हे प्रतिबिंब म्हणजेच जगतपिता, तोच वेदश्रुतींनी मान्य केलेला ईश्वर आहे. ब्रह्मा विष्णू रुद्ररूपे धरी, तोची स्थिती संहार करी. तोची राहे सर्वांतरी, तोची तारी भक्तजना. हा ईश्वरच ब्रह्मा विष्णू रुद्र रूप धारण करतो. सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करतो. तोच प्रत्येक जीवाच्या अंतरात प्रतिबिंब रूपाने वास करतो.
तोच स्फुरण स्वरूपात आतून त्याच्याशी अनुसंधान साधणाऱ्या त्याच्या भक्तांना सत्सद विवेक देऊन मार्गदर्शनही करीत राहतो आणि मोक्षाचा मार्ग दाखवून भवसागरातून तारूनही तोच नेतो. अर्जुना, जिला शुद्ध सत्वगुणी प्रकृती म्हटलं आहे ना, ती प्रकृती नव्हे. प्रकृती ही तर तिला लागलेली उपाधी आहे. ती कोण आहे? परब्रह्माचीच आत्मशक्ती आहे. ती आहे विद्यामाया. तीच आदिशक्ती, तीच कुंडलिनी जगन्माता. अर्जुना, हिच्यामुळेच ज्ञानाचा प्रकाश होऊन सर्वज्ञता प्राप्त होते. कारण ती परब्रह्माशी एकरूपच असते आणि परब्रह्मस्वरूपातच क्रियाशील झाल्याने तिच्यात ब्रह्मस्वरूपाचीच अनुभूती येते. त्यालाच आपण प्रतिबिंब म्हणतो. ते प्रतिबिंब जसेच्या तसे शुद्ध बुद्ध मुक्त परब्रह्माचं असतं. पण मलिन सत्वजी प्रकृती त्यात ब्रह्म प्रतिबिंबे पडती. त्यांना जीव असे म्हणती, ते असती पराधीन. अर्जुना, मलिन धुळीने माखलेल्या आरशात प्रतिबिंब कसं पडतं? धुरकट, अंधूक, मलिन. पण मूळ वस्तू आणि आरसा तर तसेच असतात. मग प्रतिमा मलिन कशामुळे दिसते? धुळीच्या मालिन्याच्या थरामुळे, हो की नाही? अगदी तसंच शुद्ध सत्वगुणी प्रकृतीवर जेव्हा मालिन्याचे थर चढतात आणि मलिन आवरण तयार होतं, तेव्हा परब्रह्माचं प्रतिबिंबही मलिन धुरकट पडतं. परब्रह्म आणि शुद्ध सत्वगुणी माया तर आहे तसेच शुद्ध बुद्ध मुक्त असतात. मग परब्रह्माचं प्रतिबिंब मलिन का पडतं? कशामुळे? आदिमायेवर चढलेल्या मालिन्यामुळे. त्यामुळे आदिमाया ही त्रिगुणी, मोहमयी, मलिन झाल्यासारखं भासतं आणि परब्रह्मही मलिन झाल्यासारखा भासतो. अर्जुना, परब्रह्माचं मलिन प्रकृतीमधील जे मलिन प्रतिबिंब आहे ना, त्यालाच म्हणतात जीव. आणि हा जीव ईश्वरापेक्षा भिन्न झाल्याचा भास निर्माण होतो आणि द्वैत निर्माण होतो. द्वैताचा भास कशामुळे झाला? मालिन्यामुळे. जीव या मालिन्याच्या अधीन असतो, पराधीन असतो. जोपर्यंत मालिन्य आहे तोपर्यंतच जीवाचं अस्तित्वही आहे. भक्त हो, हे मालिन्य म्हणजे काय? कशामुळे विद्यामाया मलिन होऊन अज्ञान प्रसवलं? आत्म्याचा जीवात्मा कसा झाला? हे मालिन्य कसं घालवायचं? आत्मस्वरूप कसं प्राप्त करायचं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे परोक्ष ज्ञान आहे. आणि ही उत्तरं प्रत्यक्ष अनुभवणं, अर्थात शास्त्र प्रचिती आणि गुरुवाक्य प्रचिती घेणं, हे अपरोक्ष ज्ञान आहे आणि हेच अध्यात्म आहे. सद्गुरु माऊली श्री दत्तप्रभू आपल्या प्रिय भक्ताला आधी परोक्ष ज्ञानाचा उपदेश करीत आहेत. श्री गुरुदत्त म्हणतात, अर्जुना, हा जीव झालेला आत्मा सर्वज्ञ असूनही स्वतःला अज्ञानी, मुक्त असूनही बद्ध, स्वतंत्र असूनही परतंत्र समजू लागतो. देहाने मर्यादित झालेल्या, भ्रमित झालेल्या या जीवात्म्याचं नियमन मग पूर्ण विश्वाला व्यापून असलेला सर्वज्ञ परमात्मा द्रष्टारूपाने करतो. त्याची सर्व चराचरावर सत्ता असते. परमात्म्याचं जीवभाव धारण करणं, भ्रमित होऊन विविध नवरसांचं प्रकटीकरण करणं, हा सगळा एकोहम बहुश्याम या नाट्याचा भाग आहे. आणि त्याचं दिग्दर्शन करणारी आहे माया. या मायेचं कार्य पाहू.
स्वामी म्हणतात, मायेच्या शक्ती दोन, आवरण विक्षेप म्हणून, स्वरूपा ठेवी आच्छादून, म्हणून आवरण म्हणती. मायेच्या दोन शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. त्या काय करतात? आत्मस्वरूपाला झाकून टाकतात. कशासाठी? त्यामुळे मायेचं बळ कसं काय वाढतं? गंमत बघा. जर मायेने स्वरूपाला झाकलं नाही तर जीवाला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होईल. ते ज्ञान झालं तर जीवभावच राहणार नाही, आणि जीवभाव नसेल तर सृष्टीतील विविधता, परब्रह्माचं एकातून अनेक होण्याचं नाट्य तिथेच संपून जाईल. जीव आणि ईश्वर तसंच जीवाजीवांमधलं द्वैत नाहीसं होईल. मग भगवंतांच्या एकातून अनेक होण्याच्या संकल्पाचं काय? भगवंतांच्या संकल्पपूर्तीच्या कार्यासाठीच तर त्यांची योग निद्रारूपी आत्मशक्ती कार्यरत झाली. मग तिच्या या कार्यपूर्तीसाठी स्वरूपावर आवरण पडणं हे अत्यावश्यक आहे नव्हे, हे तिचं बलस्थान आहे. या आवरणामुळेच ईश्वर जीवाच्या भूमिकेत शिरतो. त्या देहरूपी वस्त्राशी, त्या देहाशी संबंधित सगळ्या पात्रांशी जोडला जातो, आणि या विश्वाच्या रंगमंचावर ती भूमिका वठवता वठवता तिच्याशी इतका एकरूप होतो की स्वतःचं आत्मस्वरूप विसरून जातो. त्या भूमिकेत हसतो, रडतो, चिडतो, कुणावर अतिप्रेम करतो तर कुणाचा द्वेष करतो, कुणाचं स्तवन करतो तर कुणाचा धिक्कार करतो. ह्या सगळ्या नवरसांनी भरलेल्या चित्तवृत्तींना म्हणतात विक्षेप. हेच मालिन्य. आधी आवरण आणि विक्षेप पाहून मग आपण 41वी ओवी पाहू. बघा, अंधारामध्ये दोरी पडलेली आहे. ती दोरी आहे हे माहीत नसेल तर जीवाला वाटतं हा सापच आहे. दोरीला साप समजणं हा विकल्प जो मनात आला त्याला म्हणतात अज्ञान, अर्थात आवरण. ह्या विकल्पामुळे होतं काय? छातीची धडधड वाढते, अंगाला घाम फुटतो, शरीराला कंप सुटतो. ह्या सगळ्या लक्षणांना म्हणतात विक्षेप. आता जेव्हा हा साप नसून दोरी आहे हे ज्ञान होतं तेव्हा विक्षेपाचं राज्यही संपतं. दोरी तर तशीच पडलेली आहे, पण आता तिला कोण घाबरेल? अर्जुना, अगदी असंच अज्ञानाच्या आवरणामुळे जीवनातल्या प्रत्येक घटनेमुळे छोटे मोठे विक्षेप मनाला, शरीराला ग्रासून टाकतात. जीव भावभावनांच्या, माया ममतेच्या मोहजालात पुरता गुरफटतो. देह मनाने केलेल्या कर्मांचं कर्तृत्व, भोक्तृत्व ओढवून घेतो, आणि महामायेचं द्वैताचं नाट्य विनासायास सुरू राहतं. म्हणून आवरण आणि विक्षेप ही महामायेची दोन बलस्थानं आहेत, तिच्या शक्ती आहेत. आता 41वी ओवी पाहू. ईश्वर आणि मुक्त यांसी सोडून इतर जीवांसी, आवरण पडे निश्चयेसी, मग मी अज्ञ असी प्रतीत ये. ज्या शुद्ध सत्वगुणी मायेवर अज्ञानरूपी आवरणाचं, चित्तवृत्तीरूपी विक्षेपांचं मालिन्य पसरतं, त्यात परब्रह्माचं प्रतिबिंब मलिनच पडतं, आणि तो भ्रमित होऊन स्वतःला त्या विक्षेपांच्या प्रभावाखाली असलेला जीव समजू लागतो. स्वतःला अज्ञ क्षुद्र जीव समजल्याने आत्म्याचा जीवात्मा होतो. मग असं सगळ्यांचं होतं का? नाही.
श्री दत्तप्रभू म्हणतात, ईश्वर आणि मुक्त यांसी सोडून. ईश्वराची शक्ती मूळ स्वरूपात त्यांच्याशी एकरूप शुद्ध बुद्ध मुक्त आणि सच्चिदानंद स्वरूपच असल्याने परब्रह्माचं प्रतिबिंब त्या शक्तीत जसंच्या तसं पडतं आणि त्यांच्या कार्यात प्रकाशितही होतं. आता मुक्तांनी आपल्या अज्ञानरूपी आवरणाचा आणि विक्षेपांचा योग साधनेनं लय केला आहे. मालिन्य घालवून आत्मशक्तीला मूळ स्वरूपात येण्यासाठी अधियज्ञ केला आहे आणि मग त्यात परब्रह्मही आपल्या मूळ स्वरूपात प्रकाशित होतो. स्वरूपाचं ज्ञान होतं. अर्थात जीवात्मा आपला आवरण आणि विक्षेपरूपी जीवभाव यातून मुक्त होतो आणि त्याच्या आचरणातून आत्मदेवाचं अर्थात ईश्वराचं मूळ स्वरूप प्रकाशित होतं. तो ईशस्वरूप होऊन जातो. म्हणजे जर अज्ञानाचं निरसन झालं तर जीवभावाच्या भ्रमात आत्मा पडणार नाही. तो सुखदुःखरूपी विक्षेपातूनही मुक्त होईल आणि सच्चिदानंदाच्या सरोवरात आकंठ डुंबून राहील. आता 48व्या ओवीपासून ब्रह्म ते जीव हा प्रवास सुरू होतो. हा प्रवास का अभ्यासायचा? तर त्या प्रवासाचा मार्ग समजण्यासाठी ज्या मार्गाने ब्रह्माचा जीव झाला त्याच मार्गानं बरोबर उलटं चालत गेलं की जीवाकडून ब्रह्मापर्यंत पोहोचणं शक्य होईल, हा हेतू. त्यामुळेच हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. बघूया. श्री दत्तप्रभू म्हणतात, ब्रह्मापासूनी प्रकृती ती पासूनी महत्तत्वोत्पत्ती, महत्तत्वापासूनी अहंकारोत्पत्ती, त्यापासूनी होती पंचभूते. अर्थात परब्रह्मानं एकातून अनेक होण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पपूर्तीसाठी त्यांची शुद्ध सत्वगुणी आत्मशक्ती क्रियाशील झाली आणि त्या शक्तीला प्रकृती ही उपाधी जडली, कारण ती त्रिगुणी झाली. ब्रह्मापासून ती वेगळी झाल्याचा भास झाला. हे सृष्टीतील पहिलं आभासी द्वैत. सृष्टी तयार करण्यासाठी तिनं बुद्धीचा अंगीकार केला. अर्थात प्रकृतीपासून प्रथम बुद्धी तयार झाली. त्यालाच नाव दिलं महत्तत्व. या महत्तत्वापासून मग अहंकार निर्माण झाला. 3 गुणांच्या प्रभावाने हा अहंकार राजस, तामस आणि सात्विक अशा 3 प्रकारचा झाला. यापैकी तामस अहंकारापासून आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी अशी क्रमानं स्थूल होत जाणारी पंचमहाभूतं तयार झाली. आकाश हो शब्दगुण, वायू शब्द स्पर्श गुण, तेज शब्द स्पर्श रूप गुण, जलाचे गुण शब्द स्पर्श रूप रस. ही ओवी थोडी वेगळ्या पद्धतीने पाहू. इथं पंचमहाभूतं दिलेली आहेत आणि त्यांचे गुण दिलेले आहेत. पण प्रत्येक भूत आधी गुणस्वरूपात अस्तित्वात आलं. जसं आधी शब्द अर्थात शब्द ब्रह्म ओम हा शक्तीचा हुंकार तयार झाला. त्यापासून आकाश तयार झालं. आकाशाचं स्वरूप बरंचसं परब्रह्माच्या जवळ जाणारं आहे. ते अत्यंत विरल, सूक्ष्मतम,
निर्विकार असं असून पूर्ण विश्वाला व्यापून आहे. शब्द या गुणालाच आकाशाची तन्मात्रा असं म्हणतात. मूळ आकाश ह्या महाभूतापासूनच मग एक एक महाभूत तयार होत गेलं. कसं? शब्दाला स्पर्शाची जोड मिळाली आणि आकाशातून वायू तयार झाला. मग वायूने रूप धारण केलं आणि त्याचं तेज झालं. तेजामध्ये रस मिसळला आणि आप तयार झालं. जलतत्वाला गंधाची जोड मिळाली आणि पृथ्वी तत्व तयार झालं. त्यामुळे पृथ्वी तत्वात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5ही गुण आहेत. तसेच जलतत्वात शब्द, स्पर्श, रूप, रस हे 4 गुण आहेत. उरलेला गंध हा गुण फक्त पृथ्वीचा आहे. हीच पृथ्वी तत्वाची तन्मात्रा आहे. याचप्रमाणे जलतत्वाची रस, तेजाचं रूप, वायूचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द अशा तन्मात्रा आहेत. म्हणजे हा क्रम एकदा लक्षात घेऊ. शब्द, त्यापासून आकाश. शब्दस्पर्श, त्यापासून वायू. शब्दस्पर्श रूप, त्यापासून तेज. शब्दस्पर्श रूप रस, त्यापासून आप म्हणजे जल. शब्दस्पर्श रूप रस गंध, पृथ्वी. शब्दस्पर्श रूप रस गंधांनी युक्त असे मेदिनी. भूतांच्या सत्वगुणांशांनी ज्ञानेंद्रिये 5 होती. गुणांसह पंचमहाभूतांचा मसाला तर तयार झाला, पण आता हे गुण ग्रहण कोण करणार? त्यासाठी उपकरणं हवीत. म्हणून मग ज्ञानेंद्रिय तयार केली. कशापासून? तर पंचमहाभूतांमधील सत्वगुणांशांनी. या ज्ञानेंद्रियामुळेच पंचभौतिक प्रकृतीचं ज्ञान होतं. कारण पंचमहाभूतांचे 5 गुण हेच 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. बघा, आकाशाचा शब्द ऐकण्यासाठी कान, वायूचा स्पर्श अनुभवण्यासाठी त्वचा, तेजाचं रूप पाहण्यासाठी डोळे, जलाचा रस चाखण्यासाठी रसना, तर पृथ्वीचा गंध हुंगण्यासाठी नाक. अशी 5 ज्ञानेंद्रिये तयार झाली. 5 ज्ञानेंद्रिये हे 5 विषय फक्त ग्रहण करतात. मग आता त्या विषयांचा आस्वाद कोण घेणार? मग त्यासाठी तयार झालं अंतःकरण. ही 5 भूत आणि सत्वगुण एकत्र येतात. भूत सत्वांश एकत्र होऊन होतसे अंतःकरण. वृत्ती भेदे पंचधा जाण अंतःकरण निर्विकल्प. मुळात हे अंतःकरण शुद्ध सत्वगुणीच असतं. हे असं निर्मळ अंतःकरण हेच वासुदेव, भगवंतांचं निवासस्थान. पण वृत्तीच्या भेदाने ते पंचधा होतं. म्हणजे मूळ अंतःकरणाचे कार्यानुसार 4 प्रकार होतात. आणि ते प्रकार जर नसतील तर ते मूळ स्वरूपात प्रशांत स्थिर आहे तसंच असतं. संकल्पात्मक ते मन, निश्चयात्मक बुद्धी जाण. चित्त करी अनुसंधान, करी मी पण अहंकार तो. जेव्हा ज्ञानेंद्रिय बाह्य विषय ग्रहण करतात तेव्हा त्या विषयांमुळे अंतःकरणात विकार निर्माण होतात, अर्थात विक्षेप निर्माण होतात. जसं
डोळ्यांनी सृष्टीचं सौंदर्य पाहिलं की अंतःकरण आनंदानं भरून जातं. आनंदाची चित्तवृत्ती भरून राहते. रसनेने मिष्टान्नामधला रस चाखला, अंतःकरण सुखावलं. पहिली चित्तवृत्ती सुखाची, पण ती तिथंच थांबत नाही. आता तो गोड पदार्थ पुन्हा पुन्हा खावासा वाटू लागला. लोभ निर्माण झाला, लोभाची वृत्ती निर्माण झाली. तो परत मिळाला तर आनंद, नाही मिळाला तर दुःख. मन खट्टू होतं. ज्याला मिळाला त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो. अशा एक ना अनेक अनेक चित्तवृत्तींना जन्म मिळतो. मग तो पदार्थ मिळवण्यासाठी काय करू, कसं करू, करू की नको करू, हा संकल्प विकल्पांचा खेळ सुरू होतो. जे हे संकल्प विकल्प करतं, असंख्य चित्तवृत्तींचा गोंधळ जिथे असतो, ते आहे मन. अत्यंत अस्थिर चंचल मन. आता ते मन जेव्हा एखाद्या संकल्पावर स्थिर होतं, तेव्हा त्याला म्हणतात चित्त. या स्थिर संकल्पाचा निश्चय करते ती बुद्धी, आणि त्यानुसार कर्म घडल्यावर ते कर्म मी केलं असं जो म्हणतो तो अहंकार. असे एकाच अंतःकरणाचे मन, चित्त, बुद्धी, अहंकार असे भाग पडतात. निर्विकार अंतःकरणात विकार निर्माण करणाऱ्या आनंद, लोभ, द्वेष, मत्सर इत्यादी वृत्तींना विक्षेप म्हटलं आहे. ते कोणामुळे निर्माण झाले? विषयांमुळे. म्हणजे विषय आणि विक्षेप हे अंतःकरणाला मलिन करतात. आता पुढील सर्गक्रिया आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा.